नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. आज आपल्यासमोर जो विषय ठेवणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की आपण स्वतः परिवर्तनशील आहोत का? आपण स्वतः परिवर्तनशील आहोत का? आणि शेवटी या वाक्याच्या शेवटी एक प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि त्या प्रश्नार्थक चिन्ह आणि या वाक्याचाच आपण सारांशात्मक पद्धतीने त्याचा अर्थ काय हे समजून घेणार आहोत. माणसं जन्माला आल्यापासून तर मरणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या आजूबाजूला बरेच वेगवेगळे गोष्टी बदलताना अनुभवत असतात. बालपणी आपला जो जगण्याचा अनुभव असतो तो एका वेगळ्या पद्धतीचा असतो. तारुण्य वयात येताना आपण जगण्याची एक वेगळी दृष्टी निर्माण करतो आणि मग थोडंसं स्थिरावल्यानंतर कौटुंबिक जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर आयुष्याची एक वेगळी स्थिती आपण अनुभवत असतो आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आयुष्याला एका अर्थपूर्ण नजरेने बघण्याची वृत्ती तयार होते. याचाच अर्थ काय की आयुष्याच्या वयानुसार किंवा आयुष्याच्या टप्प्यानुसार आपल्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलत जाते. आपण आजूबाजूला हे सुद्धा अनुभवतो की साधारण प्रत्येक 3 किंवा 4 महिन्यांनी आपल्या आजूबाजूचा संबंध ऋतू बदलून जातो. उन्हाळा संपून कधी पावसाळा येतो आणि पावसाळा संपून कधी हिवाळा सुरू होतो, आपल्याला कळत पण नाहीत आणि अशी वर्षानुवर्ष मागे जात राहतात. आपल्या आजूबाजूचे लोक बदलतात, परिस्थिती बदलते, भौगोलिक परिस्थिती बदलते. आपण ज्या शहराला बघतो ते शहर झपाट्याने बदलताना आपण बघतो. नवीन तंत्रज्ञान आपण बघतो ते अडॅप्ट करतो. अगोदर बँकिंगमध्ये उभे राहणारे आपण सर्व आता हल्ली टेक्नॉलॉजीच्या मदतीमुळे किंवा UPI मधून आपण सर्व आर्थिक व्यवहार करतो. जिथं पत्रव्यवहाराने सर्व कम्युनिकेशन व्हायचं, आता आपण एका क्लिकवर त्या माणसाशी कनेक्ट करून जगातल्या कुठल्याही माणसाशी आपण सहज संवाद साधू शकतो. हे सांगण्याचं तात्पर्य याच्यासाठी एवढंच की हे सर्व बदल झपाट्याने आणि आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण या परिवर्तनशील जगामध्ये राहतो हे विसरतोय. त्यामुळे आपल्या आजूबाजूला एवढ्या परिवर्तनशील जगामध्ये आपण राहत असताना आपण मात्र स्वतः अपरिवर्तनशील राहण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आपले जे अनुभव असतात, आपल्या ज्या भावना असतात, आपले जे निर्णय असतात त्याच्यामध्ये थोडीशी सुद्धा फ्लेक्झिबिलिटी आणण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. माझा स्वभाव असाच आहे आणि अशाच पद्धतीने मी राहील. माझे धोरण जगण्याचे अशाच पद्धतीने आहेत आणि मी तशाच पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करेन. मी ज्या पद्धतीने आयुष्य जगलो त्याच पद्धतीने, त्याच विचाराने पुढच्या पिढीने आयुष्य जगावेच. त्याच पद्धतीने पुढच्या पिढीने पावलं टाकावीत. असं एक अपरिवर्तनीय जीवनशैली आपण आपल्यामध्ये निर्माण करतोय या परिवर्तनशील जगामध्ये. त्यामुळे संपूर्णपणे परिवर्तन घडवून आणणं हे सर्वच बाबतीत सर्वांना कठीण असणार आहे. परंतु क्षणाक्षणाला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, सायन्सच्या माध्यमातून, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, जीवनशैलीमध्ये, जगण्याच्या पद्धतीमध्ये, राहणीमानामध्ये, खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये जर इतके प्रचंड बदल होत चाललेले असताना ह्या जगाच्या अनुकूल आपल्या स्वतःला बदलण्यासाठी आवश्यक असणारे, मी असं म्हणत नाही सर्वच, आवश्यक असणारे सर्वच परिवर्तन घडवून आणण्याची हळूहळू आपण सुद्धा प्रयत्न करायला हवे. एक छोटंसं उदाहरण घेऊ की काही वर्षापूर्वी नवरा बायकोचे किंवा पती पत्नीचे असलेले एक टिपिकल नातं आणि आत्ता त्याच पद्धतीने जर आपण त्याच टिपिकल पद्धतीने जर त्या नात्याकडे बघितलं तर ते वर्कआउट नाही होणार. शिक्षणाच्या प्रभावामुळे आता पती पत्न्यांच्या एका चौकटमय नात्याकडे बघताना सुद्धा आपल्याला अधिक खुलेपणाने, मोकळेपणाने त्याच्याकडे बघण्याचं गांभीर्य आपण निर्माण करायला पाहिजे. आणि म्हणूनच आजची जी क्लिप होती, हा विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता की तुम्ही स्वतः तपासून बघा की तुम्ही खरंच अपरिवर्तनशील आहात का, की तुम्ही परिवर्तनशील आहात. परिवर्तन हा जगाचा अविभाज्य घटक आहे आणि
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. सकाळी पडलेलं कोवळं ऊन दुपारपर्यंत कडक उन्हामध्ये बदलतं आणि संध्याकाळी अतिशय शांत पद्धतीने ते ऊन आपल्याला जाणवतं. म्हणजे निसर्ग एका 12 तासामध्ये सुद्धा इतक्या वेळ स्वतःला बदलून आपल्यासमोर प्रेझेंट करतो. त्याच पद्धतीने जीवन जगत असताना माझं वागणं, माझं बोलणं, माझी जीवनशैली, माझं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये खरंच परिवर्तन करण्याची गरज आहे का? हे तपासून घेतल्यास जीवन जगणं अधिक सोपे होईल. तुम्हाला ही क्लिप कशी वाटली? नक्की कळवा.